दत्तवाड मधमाशांच्या हल्ल्यात 9 जण जखमी, 2 गंभीर. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील घटना. दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरित इमारतीत मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात 9 जण जखमी झाले. त्यापैकी 2 गंभीर आहेत. गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथं पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलंय. प्रभू शिरगावे वय 49, लखन अजित कांबळे वय 24, राहणार दत्तवाड अशी गंभीर जखमींची नाव आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं सध्या दसरा चौक येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये रुग्णालयाचं कामकाज सुरू आहे. या इमारतीच्या मागील बाजूस गाव पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी आहे. त्या टाकीला मधमाशीचं पोळ आहे. आज दुपारी 12च्या सुमारास अचानक या मधमाशीने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत घुसून हल्ला केला. यावेळी दवाखान्यात डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका व रुग्ण यांची संख्या मोठी होती. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यानं सर्वजण भयभीत होऊन पळत सुटले. यामध्ये प्रभू शिरगावे, अजित कांबळे यांना डोके, मान, कपाळ, कान, हात, पाय या ठिकाणी चावा घेतल्यानं ते गंभीर जखमी आहेत. तर सिस्टर पर्णा संधी, गीता नागुलपिल्ले, आशा सेविका शुभांगी उरुणकर, वैशाली उरुणकर, आयेशा नदाब, सुमन भाटले, सुमन गुरव अशी जखमी झालेल्यांची नाव आहे. किरकोळ जखमींना इथंच उपचार करून घरी पाठवण्यात आलंय. आज बुधवार असल्यानं गर्भवती महिला व बालकांना लसीकरण देण्यात येत होतं. त्यामुळे त्यांची संख्या जास्त होती. सुदैवाने 12 वाजता लसीकरण पूर्ण झाल्यानं यातील बरेच रुग्ण घरी गेले होते. त्यावेळी जर हा हल्ला झाला असता तर रुग्णसंख्या वाढली असती. बैल गेला आणि झोपा केला या म्हणीप्रमाणे वराती मागून घोडा आणण्यापेक्षा आधीच मधमाशांचं पोळं काढलं असतं तर आजची दुर्घटना घडली नसती. ग्रामीण रुग्णालयात नेहमीच रुग्णांचा वावर अधिक असतो. गर्भवती माता व बालके हल्ल्याच्या आधी गेल्यानं व आज रंगपंचमीचा सण असल्यानं गर्दी कमी झाली होती. अन्यथा अनेकांना मधमाशा डसल्या असत्या अशी चर्चा परिसरात सुरू होती. शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड.